महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाने बैल खरेदी न करण्याचा घेतलेला सामूहिक निर्णय जिंतूर तालुक्यातील बोरी येथील आठवडी जनावरांच्या बाजारात प्रचंड फटका ठरत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे बैल विकले जात नसल्याने ते प्रचंड आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडले आहेत। आठवड्याला सोमवारी भरणाऱ्या बोरीच्या बाजारात पूर्वी शेकडो बैलांची खरेदी विक्री होत असे। कुरेशी समाज हे मोठे खरीददार असून त्यांच्या खरेदीवरच बाजार अवलंबून होता। मात्र अलीकडच्या काळात कुरेशी समाजाने धार्मिक भावना व सामाजिक दबावामुळे बैल खरेदी करण्यास नकार दिला आहे। त्यामुळे बाजारात बैलांची गर्दी असली तरी विक्री मात्र शून्यवत झाली आहे। बघूयात यावर शेतकऱ्यांचे मत। बैल विकले नाही तर त्यांचं पोषण करणं कठीण होतं, उत्पन्नही नाही आणि खर्च मात्र वाढतोय, असं बोरी तालुक्यातील शेतकरी काशीनाथ मोरे यांनी सांगितलं। त्यांनी बाजारात 2 जोडी बैल विक्रीसाठी आणले होते, मात्र दिवसभर थांबूनही कोणतीही चौकशी झाली नाही। परिणाम केवळ आर्थिक नाही, फक्त बैल न विकल्याने होणारा आर्थिक फटका नव्हे तर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता, निराशा आणि भविष्याबद्दल अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालं। अनेक शेतकरी बैल सांभाळण्यास असमर्थ असून विक्रीतून मिळणाऱ्या पैशावरच पुढील शेतीसाठी तयारी करत होते। प्रशासनाकडे दुर्लक्ष। या प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे। काहीतरी पर्यायी व्यवस्था हवी, किमान शासनाने खरेदी केंद्र सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे। नवे प्रश्न उभे राहत आहेत। या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। बैल विक्रीवर आधारित असणाऱ्या व्यवहारांवरही याचे परिणाम दिसत आहेत। बाजारातील व्यापारी, बैलगाडा चालक, चारा विक्रेते सर्वच घटक यामुळे प्रभावित होत आहे। हा विषय केवळ एका समाजाच्या निर्णयापुरता मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर, त्यांची शेती व्यवस्था आणि सामाजिक समतोल यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन समाधानकारक उपाययोजना करणे आवश्यक आहे। महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाने बैल खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आज जिंतूर तालुक्यातील बोरी बैल बाजारामध्ये काय फरक पडला याविषयी आपण आज इथं शेतकरी आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया जाणून घेऊया। आता आजचा बोरीचा बाजार, बैल बाजार हे भरलं नाही। तुम्ही काही बैल आणली विकायला, परंतु काय तुम्हाला काय फरक जाणवते? आम्ही हे 2 बैल आणले विकायला, तर हे कोणी एक बैलाला सुद्धा दात सुद्धा कोणी पाहिना, विक्रीला सुद्धा कोणी मागना। आता पराडला बैल 60,000 रुपयाला खरेदी केलेला आहे, ते आज आम्ही पैशाचं काम पडल्यामुळे 40,000ला विकायला तयार आहेत, मात्र कोणी घेवालच नाही राहिलं। सरकारला सांगावं आमची विनंती आहे। बजरंग दलवाले व्यापाऱ्याच्या गाड्या धरायले तर ते बजरंग दलवाल्याला म्हणावं धरू नये, नाही तर म्हणा हे या आमचे बैल तुम्ही विकत घ्या, म्हणा आम्ही 10-10 हजारांना कमी देऊ। हे आता आमची पेरण पाणी झाली, आमच्याजवळ काय चारा नाही, पाणी नाही, काय नाही। उगं कसा 20-25 रुपयाला पेंडी झाली, 40 रुपयाला पेंडी पडायली। एका इळात बैल 4-5 पेंड्या खाते, तर पैसे किती व्हायले ती इळान माळाचे? इतक्या दिवस सांभाळायचे म्हणल्यापरी आमची इकण्याची इच्छा आहे, मात्र घेवाल कोणी राहील नाही। कुरेशी समाज बाजारातच येईना। म्हणजे आता शासनाने काही तात्काळ निर्णय घेतला तर ठीक आहे, आणि शासनाने जर निर्णय नाही घेतला या विषयावर तर कुरेशी समाज जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत बैल खरेदी करणार नाही। त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना काय म्हणजे असं काय अडचण निर्माण होणार? आर्थिक काय अडचण निर्माण होणार? आमची आर्थिक अशी अडचण निर्माण आहे की पहिले शेतकरी अडथळ्यात आहे आणि पुन्हा अजून अडथळ्यात शेतकरी येणार आहे की जनावरं कुठं बांधावं। पावसा पाण्याचे दिवस आहेत, शेतकऱ्याची बेकार परिस्थिती राहते, कोणाला खत आणायचं राहतंय, कोणाला बी आणायचं राहतंय, हे राहत। त्याच्यामुळे गुरे जनावरं विक्रीसाठी आणतात, मात्र ते काय करावं आता? ते कुरेशी समाज जनावरं खरेदीच केल्या जाईना, काय करणार आहे माणूस तरी? मग आता शासनाकडून काय मागणी तुमची? शासनाकडून एकच मागणी आहे की कुरेशी समाजाच्या कोण गाड्या अडवू नये, बरोबर आहे? सगळ्या शेतकऱ्याच्या याच्या त्याच्या गाड्या कोण अडवू नये, काय अडवू नये। गायीसाठी बंदी लावा, आम्ही ते मत नाही, मात्र बैलासाठी मोकळं सोडा, चोरी जाण्यासाठी। बैलासाठी मोकळं सोडा। गायीचं काय नाही, आम्ही गायीला गोमाता मानणारी माणसं सगळेच आहेत, मात्र बैलासाठी मोकळं सोडा। आम्ही काय गाय इकायला सुद्धा आणत नाहीत बाजारात, काय नाही, आमच्या घरी गाई 3-3 आहेत,
मात्र आम्ही बाजारात विक्रीसाठी आणत नाहीत आणि विक्री करीत नाहीत गाई. जरा सीधा देखो ना उधर. काय तुमची काय मागणी शासना? नाही बरोबर आहे शासनाक मागणी म्हणजे आम्ही जर पैसे देऊन जर बैल घालो तर ते जर आम्ही असणार बैल ते जर टाकून द्यायला अडचणी आली गाड्यावाला धरायला आम्ही करायचं का त्याला? देखो पैसा देऊन जर चोर व्हावं लागले तर घ्यायचे कशाला विकायचे कशाला? अडचणी आली ना आम्ही जर पैसे देऊन जर दाखले देऊन जर तुम्हाला बैल घ्यालो पैसे द्यालो आणि पैसे देऊन जर बजरंग दलवाले जर गोशाळी टाकाले तर आम्ही गरिबांना करायचं काय? नोकरीवाला पैसा उठली मास्तर पैसा उठली पण आम्ही शेतकऱ्यांना करायचं काय? आता पेरणी पारणीचे दिवस संपले, शेतकरी हे बैल म्हणजे बैल विकण्यासाठी बाजारात आणते कशासाठी? म्हणजे खत आमच्याजवळ खत नाही बी नाही उद्या फवारण्या आहेत कापसा मावा पडला वरून पाऊस पडत नाही आणि त्या बैला जर इकून आम्हाला जर शेती करायची आणि जर बैलाला अशी अडचण आली तर आम्ही शेती काय करायची? इकडं म्हणतात उत्तम शेती, कशाला उत्तम म्हणणार आम्ही? हे बोरी येथील बैल बाजारामधले काही व्यापारी शेतकरी आहे. मागील 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाने बैल खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बसत आहे. बोरीचा बाजार खूप मोठा प्रसिद्ध आहे, परंतु आज रोजी या बाजारामध्ये एक तुरळक बैलजोडे आलेले आहेत. कारण की इथं कुरेशी समाज हा खरेदी करण्यासाठी बैल खरेदी करण्यासाठी आलाच नाही, म्हणून हे काही शेतकऱ्यांनी बैल वापस घरी नेले.